काय करतेस? फिल्म ग माझी. रोमॅन्टिक. यार तू ते पॉलिटिक्स हार्टब्रेक वगैरे नको लिहूस. जस्ट राईट फुल रोमॅन्स. चालेल. मी असं लिहिते, दोघं जण एकमेकांच्या प्रेमात पडतात, मग ते लग्न ठरवतात आणि मग एक मोठी प्री वेडिंग फिल्म करतात. चालेल? परफेक्ट. तू मेडिसिन मुंबईत केलंस ना ग? आणि इथे मी इंटर्नशिपला आलेले. ए, तुला कॉलेजमध्ये वगैरे बॉयफ्रेंड नव्हता? रिअली? नाही. सी आय लाईक अ गाय लॉंग बॅक. हां. पण तिथे काही झालं नाही. अँड देन मेडिकलमध्ये माझं असं ठाम मत आहे की डॉक्टर्सनी एकत्र राहू नये. डॉक्टर बॉयफ्रेंड नको, डॉक्टर नवरा तर नकोच. या तू घे, मी बाहेर जाऊ? ना ना ना. इज समवन स्टॉकिंग यू? तुला कोणी त्रास देते? अगं नाही, मित्र आहे माझा. 15 वर्ष माझ्या प्रेमात आहे. गेली 5 वर्ष मला लग्नासाठी विचारतोय. मी 100 वेळा त्याला नाही म्हटलंय, तरी हा म्हणतोय मी तुझ्यासाठी थांबेन. मॅड आहे. दॅट इज सो स्वीट. हां, ही लव्ह स्टोरी आहे. ओके, मला एक सांग, तुला आवडतो तो? मित्र आहे ग चांगला. म्हणजे माणूस मस्त आहे, हुशार आहेच. पण बेसिकली मला मुळात यात पडायचंच नाही, कारण मला करिअर करायचंय. मला फिल्म्स करायच्या आहेत ग. फिल्म्स तू करशील? नाही, असं नाही. माणूस मुळात कळायला पाहिजे ना. आणि 24 तास एकत्र राहिल्याशिवाय माणूस कळणार कसा? प्लीज घे. एक मिनिट. हा बोल. हां, शूट दिवसभर. ऊन आहे. हो जेवते. नाही रे बाबा, हो माहित नाही कधी येणार. कळवते. हो येस हो तू पण. चल, गुड नाईट, बाय. दॅट्स रूड. हां काय आय मीन ओके, यू नीड टू ट्रस्ट समवन. मला एक सांग, तुला खरंच वाटतं की 24 तास एकत्र राहिलं की माणूस पूर्ण कळतो? नाहीच. करेक्ट? तेच. एक्झॅक्टली माय पॉइंट. मला एक सांग, 2-2.5 महिन्यात तुला प्रकाश किती कळलं ग? ते काही इक्वेशन आहे का? म्हणजे मी 3 तास बोलले आणि एवढं कळलं वगैरे? सी, इट्स नॉट मॅथ्स, इट्स केमिस्ट्री. ओके. नाही, बट सिरियसली यू नो, वेन यू फॉल इन लव्ह, आय थिंक त्या व्यक्तीचं सगळंच आवडतं. आणि यार प्रकाश, तो ना खूप खरा आहे. इतकी सरळ माणसं नाही ग मिळत. म्हणजे मला असं वाटतं ना, तू मला कधी हर्ट नाही करणार. हां, पण मला तसं नाही म्हणायचं. मला असं म्हणायचं आहे की यू नीड टू फॉल इन लव्ह. कशाला म्हणजे बॉस, इट्स ब्युटिफुल. तू पडलीस ना प्रेमात, ते पुरेस आहे. अरे तू आता क्लोरोफॉर्म अवस्थेमध्ये आहेस. डिड यू जस्ट से मी क्लोरोफॉर्म अवस्थेत? ओके फाईन. तर ती क्लोरोफॉर्म अवस्था खूप छान आहे आणि ती तू एक्सपिरियन्स केली पाहिजे. काही कळत नाही तू काय बोलतेस. आय मीन मी सांगते. ओके, तू रोमॅन्टिक स्क्रिप्टच लिही. कशाला? तुला खूप गरज आहे. तुला गरज आहे मी रोमॅन्टिक लिहिण्याची? ना, तुला गरज आहे. ए, मजा आली आपण. हां, काइंड ऑफ सेरेंडिपिटी. ॲब्सोल्युटली. हा ना, तेच सेरेंड. पण नाचलात एक नंबर, तेवढंच. हे बघ, आम्ही नाचलो तरी आपला रोमॅन्टिक डान्स बसवायचा आहे. मग बट उर्वी, लिसन ना, खरंच करूया आपण एक डान्स आणि तो शूट करू. झालाच पाहिजे. काही काय ग, झालाच पाहिजे. डान्स करायला आणि शूट करायला मी काय वेडी आहे का? म्हणजे मला लग्नच वगैरे करायचं नाही ना, म्हणून म्हणते मी तसं. पण तुम्हाला मजा येते ना प्री वेड शूटला? मला आधी हा सगळा मॅडनेसच वाटायचा, पण आता इतकी मजा येते ना. हो, आणि मला तर प्री वेडिंग शूटिंग बिटिंग माहितीच नव्हतं. ही म्हणली करूयात, म्हणलं करूयात. आता ही खुश तर मी खुश. पण उर्विताई, तुम्ही मनापासून आणि मस्त फिल्म करताय. फक्त एक विचारू का? मला नाही, तुम्हाला खरं तर बोर होते की नाही? खरं सांगा. नाही, खरं सांगा. तुमच्या चेहऱ्यावर दिसतं उर्विताई. अरे नाही, माझं काय झालं माहितीये का, मी ना डिरेक्टर म्हणून माझी पहिली फिल्म करायला सुरुवात करणार आणि अचानक मला हे प्री वेड शूट आलं.
त्यामुळे सुरुवातीला मला जरा वाटलं हा तेच तेच म्हणजे वेगळं वाटलं आणि त्यातनं सतत हा मदन बरोबर ते किती क्यूट आहे. हो पण तो ना असा सततच खुश असतो म्हणजे जेन्युअनली असतो आणि फक्त माझ्यासारखा नाहीये म्हणून तो ऑड आहे असं मी नाही ना म्हणू शकत हा फॉर दॅट मॅटर कोणीही. अगदी बरोबर बोललात तुम्ही. परी माझं कसं होतंय माहितीये का मी ना असं काहीतरी मोठं करायला जातेय आणि छोट्या छोट्या गोष्टी निसटतायत हातातनं आणि ही मदन सारखी माणसं आहेत ना खरं तर सुखी असतात खूप. काम संपल्या गाडीत बसतो आणि घोरायला लागतो. म्हणजे हाही माझ्या- तसाच आहे. अभि पण अभि पण एक मिनिट तू फिक्स केलंस. उर्विताई फिक्स करायला मी काय तुमच्यासारखी आहे का? हा. तुमचं बरं आहे तुम्ही एकमेकांना ओळखण्याआधीच प्री वेड शूट सुरू पण केलं. अरे उर्विताई. उर्वी, तुम्ही आमच्यावर फिल्म करायला आलाय का आम्हाला असे प्रश्न रिसर्च करायला आले का तुम्ही? मला तसं नाही म्हणायचंय रे पण हा? म्हणजे एकमेकांना असं नीटचं ओळखण्याआधीच असं प्री वेड शूट वगैरे म्हणजे एकमेकांना सतत सरप्राईजेस मिळाले तर. अगं हो ना म्हणजे ह्याची आई मला स्वयंपाक येत नाही हे असं शूटिंग मध्ये म्हणेल असं वाटलं नव्हतं. हा. आम्ही आणि हिच्या मम्माला डॉक्टर जावई हवा होता हे पण तेव्हाच कळलं. नाही रे. अगं हो पण हे 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 अगं हे- हो हे माझा नाही. ऐक. म्हणजे मला सरप्राईजेस नाही ऍक्च्युली हे धक्के वाटतात मला. अहो पण उर्विताई साधी गोष्ट आहे. हे बघा दोन माणसं एकत्र आली की ओपिनियन ऑफ डिफरन्स होणारच की. साधा इंग्लिश आहे. नाही नाही हा. मला ते नाही म्हणायचंय काय मग आता पटकन बिल मागू. क्यूट ओपिनियन ऑफ डिफरन्स. अगं परी असं नको करू सगळे बघतात ना. बरं वाटतंय का हा अजून एक लवंग देऊ? नाही 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 ओके मी. प्रकाशला गाडी लागते माहिती नव्हतं नाही तर विचार केला असता. हो का काय ग. काय तसं नाजूक काम नाही हा आपलं उर्विताई. म्हणजे आता आपण रिकाम्या पोटी निघालो म्हणून नाही तर आता गाडी उलटी नेली ना तरी काही प्रॉब्लेम नाही. हा. नक्की ना रे. नाही नाही 100%. नाही मग आपण एक काम करू चांगले स्पॉट्स दिसले ना तर थांबू मध्ये मग तिकडे काही रोमॅन्टिक शॉट्स घेता येतील. वा मस्त आयडिया. ए ऍक्च्युली आपण गाडीत पण शूट करू शकतो. होय? काय? इथे हा म्हणजे रॅपिड फायर. ओ हा. सई. सोपे सोपे प्रश्न विचारा एकदम म्हणजे की आपले काय तुमचं आवडतं अक्षर कोणतं? पी. हा? गंमत बघा ना मॅडम पी अक्षरावरून प्रकाश आणि परी बरोबर. काय योग योग. हा हा? छान हा छान. सुरू करूया. हा रेडी. एक मिनिट हा. हा मॅडम विचारा. तुम्ही पहिल्यांदा भेटलात ती तारीख. 6 6 ऑक्टोबर. ऑक्टोबर. वा. सोपं आहे. तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना आय लव्ह यू म्हणालात ते ठिकाण. हॉस्पिटल. हॉस्पिटल. भेटायला गेलो. तुम्ही एकत्र ऐकलेलं पहिलं गाणं. चाहे जो तुम्हें पूरे दिल से छान कल गातो हो ना? ना हो खल हो कल ना हो हो. ना हो. शाहरुख शिवाय That's- कोण? तुम्हाला किती मुलांचे आई बाबा व्हायला आवडेल. 2 मला जास्त आवडेल पण 2. 2. तुमचं पहिलं भांडण कशावरून झालं. फोन. हा तसं नाही ग कारण कारण. अगं नाही फोन. हम्म. हा फोन विकतो ना सारखा बिझी. ए काय एवढं खरं आहे. एवढं बर काय बर busy बर नसतो मी. ओके ओके. हम्म. आता डोळे बंद करा आणि मला हम्म. सांगा हम्म. लग्नानंतरचे तुम्हाला कुठे दिसता 5 वर्षानंतर. सासवड. मुंबई. अगं सासवड आपल्या नवीन बंगल्यात हो मला मुंबई दिसलं. दिसलं म्हणजे